नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण संपूर्ण जानेवारी महिन्यातील खूप महत्त्वाचे काही 125 प्लस वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर कोनेरू हम्पीने जिंकले आहे. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले? तर हरियाणा स्टीलर्सने. यानंतर पुढील प्रश्न, किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय कोण आहे? तर नितीश रेड्डी हा आहे. तर पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले, तर ते कोणत्या ठिकाणी आहे? तर लडाख या. यानंतर 2025 मध्ये प्रथमच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट वेव्ज कोणता देश आयोजित करेल? तर आपला भारत देश करणार आहे. यानंतर अलीकडे कोणत्या देशात विमान अपघातात 176 लोकांचा मृत्यू झाला? तर दक्षिण कोरिया या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते जिमी कार्टर यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले आहे? तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न, हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधून काढली आहे? तर राखी गडी ही. यानंतर पुढील प्रश्न 10वा आहे, तर भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले आहे? तर 2023-24 या वर्षामध्ये. यानंतर ICCने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूचे नामांकन केले? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना यांचे. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणत्या शहराने क्लायमेट मिशन सुरू केले? तर इंदोर या. यानंतर पुढील प्रश्न, तर इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे? तर PSLV-C60. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशात नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे? तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच सर्व 7 खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली? तर काम्या कार्तिकेयन बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला अँटी पेस्टिसाइड बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केला? तर श्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केला आहे. यानंतर कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांहून अधिक नॉन इमिग्रंट व्हिसा भारतीयांना देऊन नवीन विक्रम केला? तर अमेरिका या. यानंतर कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर केरळ या. यानंतर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 4 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे? तर IMF या. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न 21वा, नुकतेच CRPFचे महासंचालक कोण बनले? तर वितुल कुमार हे बनले आहेत. यानंतर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर चीन या देशाने. यानंतर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रजत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर 100वे मिशन आहे. यानंतर पुढील प्रश्न, सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्कप्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल या. यानंतर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनला? तर चंद्रबाबू नायडू बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचरित्र स्टंप्ड लॉन्च करण्यात आले? तर सय्यद किरमानी या. यानंतर तमू
लोसार सण कोणत्या देशात साजरा केला जातो तर नेपाळ या देशामध्ये. पुढील प्रश्न, अलीकडील रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBI बँकेच्या अहवालानुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताच्या GDPच्या किती टक्के वाढीचा अंदाज आहे तर 6.6%. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच भारताच्या कोणत्या बँकेने हवामान कृतीसाठी युनिसेफ सोबत करार केलेला आहे तर योग्य उत्तर इंडसइंड या बँकेने. कोणत्या तर इंडसइंड या बँकेने. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात काग्येद नृत्य महोत्सव साजरा केला आहे तर सिक्कीम या. यानंतर पुढील प्रश्न, संतोष ट्रॉफी 2024 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर पश्चिम बंगालने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला तर रशिया या देशाने. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले तर संरक्षण मंत्रालयाने केले आहे. पुढील प्रश्न, UIDAI चे CEO म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर भुवनेश कुमार यांची. यानंतर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे तर स्वित्झर्लंड या. यानंतर पुढील प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे तर जसप्रीत बुमराह बनलेला आहे. कोण? नुकताच जसप्रीत बुमराह. यानंतर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल तर सई परांजपे यांना सन्मानित केले जाईल. यानंतर कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आहे तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न आहे 40वा, तर जानेवारी 2025 मध्ये असोचॅमचे सरचिटणीस म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनीष सिंघल यांची. यानंतर जागतिक कुटुंब दिन 2025 कधी साजरा केला जातो तर 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, राफेल वादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली तर क्युबा या देशाला. यानंतर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतली तर निकोलस मादुरो यांनी घेतली आहे. यानंतर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतील तर इंडोनेशिया या. यानंतर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो तर 12 जानेवारी रोजी. यानंतर अमेरिकाच्या इतिहासात शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले तर डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी कोणत्या देशात AI शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत तर फ्रान्स या देशात. यानंतर पुढील प्रश्न, वित्त मंत्रालयाने नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर तुहिन कांत पांडे यांची. यानंतर 50वा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवी दिल्लीतील इंडिया क्लायमेट फोरम 2025 दरम्यान इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे तर पीयूष गोयल यांनी. यानंतर पुढील प्रश्न, सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केले तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली तर कर्नाटक. यानंतर पुढील प्रश्न, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी अलीकडेच दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे तर स्मृती मानधना बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नागरी नोंदणी प्रणाली म्हणजे CRS डेटानुसार हरियाणामध्ये जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती कमी झाले आहे तर 8% कमी झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला तर इस्रायल या. यानंतर कोणत्या देशाचा फलंदाज तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर बांगलादेशच्या. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच युथ पॉवर पर्स्पेक्टिव्हज फॉर डेव्हलप्ड इंडिया
2047 हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर नरेंद्र मोदीजी यांनी प्रकाशित केले आहे. यानंतर अलीकडे हिमकवच ही मल्टी लेअरिंग कपडे प्रणाली नुकतीच कोणी तयार केली तर DRDOने. यानंतर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले तर रांची मध्ये. यानंतर 60वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते ठरले आहे तर वर्ष 2024. यानंतर कोणत्या राज्यात काबुई रोगमेई नागा समुदायाकडून गण नागाई उत्सव साजरा केला जातो तर मणिपूर या. यानंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय उत्तराखंडी स्थलांतरित परिषदेचे उद्घाटन कोठे झाले तर डेहराडून मध्ये झाले आहे. यानंतर कोणत्या देशात रॅबिड फीवरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत तर अमेरिका या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पाणबुडी ट्रॅकिंगसाठी सोनोबॉयवर भारत आणि कोणत्या देशामध्ये भागीदारी आहे तर अमेरिका या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर भारतातील पहिले क्लीनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले तर पियुष गोयल यांनी. यानंतर दक्षिण भारतात पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल तर बँगलोरमध्ये. यानंतर नीती आयोग आणि न्यू शॉप यांनी कोणता कार्यक्रम सुरू केला तर एम्पॉवर बीज हा कार्यक्रम. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला आहे तर रिअल मॅद्रिद यांचा. यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिली तर ते कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरामध्ये आहे. यानंतर 17वा प्रश्न, झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची नुकतीच निवडणूक जिंकली तर क्रोएशिया या. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर पुनत सांगचू 2 जलविद्युत प्रकल्प कोठे आहे तर भूतानमध्ये. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर सिंगापूर या. यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशाचे 34वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर ओडिशा. यानंतर अलीकडेच कुडनकुलम तामिळनाडू येथे बांधण्यात येत असलेल्या 6व्या 1000 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाने 320 टन क्षमतेची अणुभट्टी पाठवली आहे तर रशिया या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले तर मध्य प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या तारखेला भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला तर 15 जानेवारी या तारखेला. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच मिशन मौसम कोणी सुरू केले तर नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केले आहे. यानंतर जम्मू काश्मीर मधील झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. यानंतर नवाब सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली तर लेबनॉन या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नागमार्क 2 अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केले तर DRDO या संस्थेने. यानंतर पुढील प्रश्न, IPL संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्रेयस अय्यर यांची. यानंतर भारतात झालेल्या पहिल्या खो खो विश्वचषकाची सुरुवात कोठे झाली तर दिल्लीमध्ये झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकन मासिकाने भालाफेक मधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले तर नीरज चोप्राला घोषित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला तर इंडोनेशिया या. यानंतर पुढील प्रश्न आहे 85वा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले तर मुंबईमध्ये. तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पुढील प्रश्न, CII चे माजी महासंचालक तरुण दास यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सिंगापूर या. यानंतर पुढील प्रश्न, तर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले तर त्याचे नाव काय आहे तर इंदिरा भवन असे नाव आहे. यानंतर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज म्हणजे
CSGC 2.0 कोणाकडून सुरू करण्यात आले तर भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषद तर्फे. यानंतर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे तर इंडोनेशिया. यानंतर पुढील प्रश्न तर क्रिसिल इंटेलिजन्स अहवालाने पुढील आर्थिक वर्षात 2025 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज काय व्यक्त केलेला आहे तर याचे योग्य उत्तर 6.7% असा व्यक्त केला आहे. महत्त्वाचा आहे 90वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न 91वा तर पंतप्रधान मोदींनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी लॉन्च केली तर यामध्ये कोणाचा समावेश नाही तर याचे योग्य उत्तर INS सिंधुवीरचा समावेश नाही. तर समावेश कोणाकोणाचा आहे तर INS वाक्षीरचा, INS निलगिरी आणि INS सूरजचा समावेश आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या संस्थेने भारतातील पहिले खाजगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले तर पिक्सेल. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच हिमकवच ही बहुस्तरीय कपडे प्रणाली कोणी तयार केली तर DRDO ने. यानंतर पुढील प्रश्न ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर 4थ्या स्थानावर आहे. यानंतर 95वा प्रश्न आहे तर 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियांतो दिल्लीत पोहोचले तर इंडोनेशिया. यानंतर पुढील प्रश्न 15वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला तर 25 जानेवारी रोजी. यानंतर फिक्की फ्रेमचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनला तर आयुष्यमान खुराना बनला आहे. पुढील प्रश्न प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने OPS अलर्ट सराव सुरू केला तर सीमा सुरक्षा दलाने. यानंतर 99वा प्रश्न तर अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली तर वैष्णवी शर्मा. यानंतर 100वा प्रश्न नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन नृत्य महिला कोण बनली तर उषा वंस बनली आहे. यानंतर 101वा प्रश्न राष्ट्रीय बालिका दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर 24 जानेवारी रोजी. यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय पर्यटन दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर 25 जानेवारी रोजी. यानंतर पुढील प्रश्न 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले तर मायकेल मार्टिन झाले आहेत. यानंतर जानेवारी 2025 मधील विश्लेषणानुसार हवामान बदलामुळे 2040 पर्यंत कोणत्या देशाचा याला ग्लेशियर नाहीसा होईल तर नेपाळ. यानंतर सागरमाथा संवाद 2025 कोठे आयोजित केला जाईल तर काठमांडू मध्ये. यानंतर पुढील प्रश्न प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्म विभूषणने सन्मानित करण्यात आले तर एकूण 7 जणांना. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला तर उदयपूर आणि इंदोर. यानंतर पुढील प्रश्न समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता तर थायलंड हा देश. यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली तर आंध्र प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न आहे 111वा तर अलीकडेच कोणत्या संस्थेला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 साठी नामांकन मिळाले तर इनकॉइस. यानंतर कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी शॉन कुरन यांची गुप्त सेवा संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर अमेरिका. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवच्या 6व्या आवृत्तीचे अलीकडेच कोठे आयोजन करण्यात आले तर बेंगळुरू कर्नाटक मध्ये अलीकडेच आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर मॅडिसन कीजने जिंकले आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर जेनिक सिनरने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल तर योग्य उत्तर भारत. यानंतर कोणत्या 2 देशांनी ट्रोजन 155 मिमी 12 आर्टिलरी गन प्रणाली विकसित केली तर भारत आणि फ्रान्स. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू झाली तर उत्तराखंड.
यानंतर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर ओडिशा वॉरियर्स यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, सिंगापूरचा ऑनररी सिटीझन अवॉर्ड कोणाला मिळाला? तर तरुण दास यांना. यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? तर बेलारूस या देशाचे बनले. यानंतर कोणत्या माजी खेळाडूचा ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर मायकेल क्लार्क यानंतर कोणत्या वर्षापर्यंत सरकारने 10,000 GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2030 या वर्षापर्यंत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच KM चेरियन मरण पावले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर औषध या क्षेत्राशी. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे? तर इनियान पन्नीर सेल्वमने. यानंतर कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला? तर नेपाळ यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पंतप्रधान मोदींनी 38व्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन केले? तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याने चिनार वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे? तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले? तर हरियाणा या राज्य सरकारने. यानंतर पुढील प्रश्न 131वा, तर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर जसप्रीत बुमराहने. यानंतर 2024 साठी T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर अर्शदीप सिंग यांची. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरा करण्यात आली? तर 160वी जयंती. यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 135वा, तर जानेवारी 2025 रोजी तरुण भारतीय गिर्यारोहक शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखर माउंट कोशियस्कोवर तिरंगा फडकवला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑस्ट्रेलिया कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकले? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.